बाबा, मोठे मास्तरीन बाई, हाय. अरे जीजू, तुम्ही इथे? तुम्ही इथे कसं काय? हो, इथे म्हणजे माझंच घर आहे. हा, नाही नाही तसं हो, म्हणजे मला वाटलं तिकडे तुम्ही सासरी असशील तुमच्या. नाही, आज आले मी इथे. संक्रांत आहे ना, तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा. हॅपी हॅपी संक्रांतीच्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. तुम्ही बसा ना, मी पाणी आणते. नाही नाही पाणी बिणी नको. जीजू असं काय करताय? किती दिवसांनी आलात तुम्ही? बसा, मी पाणी आणते. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. इकडे कसं काय आलात? कशा म्हणजे? हे घर आहे माझं. होत होत होतं, आहे आणि राहणार. बाईनी एकदा का घर सोडलं की त्या घरचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद होतात. हे कोणी ठरवलं? कुणी म्हणजे? आम्ही. तुम्ही जे ठरवताय ना मॅडम, ते तुमच्या पुरतच असू द्या. ते मानण्याचं बंधन नाहीये माझ्यावर. सुंब जळला तरी पीळ काही सुटत नाही. मोठ्यांचा अपमान करण्याचे संस्कार नाही आहेत मॅडम माझ्यावर. पण मलाही तेच वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाही. तुमच्या वाटण्याला बी काय किंमत नाही आणि तुम्हाला बी. आल्या पावली परत जावा, त्यातच तुमचं भलं आहे. माझं भलं तुम्ही नका सांगू मॅडम. माझ्या भल्याची तुम्ही काळजी करू नका. भया, काय लहान काय मोठं काय कळतं का नाही ग तुला? एकदा का तोंडाचा पट्टा सोडला की सोडलाच काय? तुला तुझ्या आई बाबांना काय शिकवलंय का नाही? कसं वागायचं, कसं बोलायचं? हा, काय हो मास्तर, तुम्ही काय शिकवलंय का नाही तुमच्या पोरीला? हाच प्रश्न मी तुम्हालाही विचारू शकते. बघितलंस ताई? बघितलीस हिची मजल? माझ्या आई बापापर्यंत पोहोचतीस तू? खरंच कुळबुडवी आहे बर का तुमची पोरगी. काय बोलती काय वागती खरंच कळत नाही का ग तुला? मला नाही बोलायचंय तुमच्याशी, मला आज जायचंय. अय, तुझ्या बापाचं घर आहे काय? चल निघ इथनं. हे माझंच घर आहे. बायको आहे मी अधिपतींची, आणि मला आज जायचंय. मला जाऊ द्या. कशाला आत जात आहे? मला बोलायचंय अधिपतींशी. ते नाही आहेत घरात. कुठे गेले? कुठं पण गेले असतील, त्याचं तुम्हाला काय? घर सोडलत ना हो, मग नातं कशा पायी धरून ठेवताय? त्या नात्याला अग्नी आणि व्हा मोकळ्या. तुम्ही दिलात का अग्नी? तुमचं तर लग्नही झालेलं नाहीये, तरीही तुम्ही हे घरही सोडलं नाहीत आणि नातंही तोडलं नाही. माझं लग्न झालंय मॅडम अधिपतींशी. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आमचं लग्न झालंय, त्यामुळे हे घर माझं आहे. खरं तर बजरंगने काहीच ताईला त्रास दिला नव्हता, पण हा सगळा इशू ताईने क्रिएट केला. आता बजरंगला तिने खोटं नाटं बोलायला सांगितलं, पण बजरंगचे हात आधीच ताईमुळे पोळले होते, म्हणून त्याने तिचं काही ऐकलं नाही. तो काही मूर्ख नाहीये हे सगळं करायला ना. त्यामुळे तिला बजरंगचाही खूप राग आला, आणि ताईला असं वाटलं की जेव्हा ती तुम्हाला घराबाहेर जायची धमकी देईल तेव्हा तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर काढाल. पण तसं काहीच झालं नाही ना, त्यामुळे तिला तुमच्याबद्दलही काही वाटत नाही. आणि वाटत असेल तर थोडासा रागच वाटतो तिला. त्यांना जायचं असेल वृद्धाश्रमात तर जाऊ दे ना, काय हरकत आहे? अहो अधिपती, तुमच्या आई साहेबांनाच विचारा खरं काय ते. भुवनेश्वरी मॅडम, मला आता सगळं सत्य कळलं. काही प्रेम नाहीये तुमचं. तुम्ही जे म्हणता ना अधिपतींवर प्रेम आहे, या घरावर प्रेम आहे, तसं काहीही नाहीये.
तुम्ही म्हणता तसं तुमचं बाबांवरही प्रेम नाहीये, तुम्हाला फक्त सत्ता हवीये, ताकद हवीये. मी तुम्हाला दिलेल्या नोटात त्याच्या हातात कशा काय गेल्या? अहो हा पण यांचाच डाव असणार आहे. जर तुमचं त्यांच्या संग पटतच नसेल आणि तुम्हाला त्या नकोच असतील ना, तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा. मी काय रस्त्यावर पडलीये का? मार्ग मोकळा म्हणे, हे सगळं तुम्ही माझ्याशी असं बोलताय तेही त्या बाईसाठी. बाई नाही, त्या आमच्या आई साहेब आहेत. नाही 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 मास्तरीनबाई, असं म्हणणं शक्य नाही. जीजू अहो, मी खोटं का सांगेन तुम्हाला? ताईच्या मनात ना भुवनेश्वरी मॅडम बद्दल खूप विष आहे. म्हणजे तिला असं वाटतं की त्या रस्त्यावर याव्यात, त्यांचे हाल हाल व्हावेत असं वाटतं तिला. तेव्हाच ती शांत बसेल असं वाटतं. तुम्हाला खरं सांगते, ताईचा स्वभाव असा आहे की ती दुःख धरते मनामध्ये. एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही बदला नाहीत म्हणल्यावर तुमच्याबद्दलही रागच आहे तिच्या मनामध्ये. जीजू अहो, काय सांगू तुम्हाला, तुमच्याशी कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही हो तिने. उलट तिचा तो मित्र आहे ना मदन, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते ती. म्हणत असते की का अडाणी माणसाशी लग्न केलं, पश्चाताप झालाय मला.